जय भीम, जय संविधान. नमस्कार. आपण पाहायला सुरुवात केलेला आहात गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या आपल्या हक्काचा युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत आहे. आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल आणि त्या पुढील आव्हाने या महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. या विषयाला चर्चा करण्यासाठी खास लंडन वरून जोडले गेलेले आहेत अर्थतज्ञ राहुलजी गायकवाड सर. सर, तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल मध्ये सरचे स्वागत आहे. जय भीम जय संविधान. सर्वात प्रथम वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्य समितीमध्ये आपलं सचिव बीबीए इंटरनॅशनल आउटरीच अँड एंगेजमेंट या तुमचे पद तुम्हाला जाहीर केलेले आहे, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. धन्यवाद. तर आज कालपासून आपलं बोलणं चालू होतं, तिकडे लंडन मध्ये खूप बर्फ कोसळतोय, त्याच्यामुळं खूप उशीर झालाय आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी. आज सचिवपदी तुम्हाला निवड झालेले राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये काय सांगणार आहात सर? तो फर्स्ट ऑफ ऑल मला तुमचं अभिनंदन करावं असं वाटतंय, कारण जे ग्राउंड लेवलवर कामं करताय आपण नवी मुंबईमध्ये मी हम्म, तुमचे व्हिडिओज आणि सर्व फॉलो केलेलं आहे थोड्या दिवसापूर्वी. सो नवी बरोबर. मुंबईच्या पूर्ण टीमचं म्हणजे मला कौतुक हम्म, वाटेल, हम्म, कारण मी नवी मुंबईचा आहे. तो माझी हम्म, पूर्ण टीम नवी मुंबईमध्ये जेवढी हम्म, आहे, सगळे जेवढेही हम्म, आपले कार्यकर्ते आहे, हो, हो. वाखाणण्याजोगं काम केलेलं आहे आपण सगळ्यांनी तिथे. आणि खूप चांगल्या प्रकारचं आंदोलन करून जे आदिवासींना पाणी भेटत नव्हतं 20-20 वर्षापासून, त्यांना हम्म, पाण्याची सोय तुम्ही करून दिली आहात. आणि त्याच्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करेल. आणि त्यानंतर कम टू दी पॉइंट की हम्म, राष्ट्रीय कार्यकारिणी लाईक मध्ये आपलं जे पद आपल्याला भेटलेलं आहे, त्या पदाला आपल्याला आता जस्टिफाय करायचं आहे. कारण ऑलवेज वी सेड हम्म, दॅट आणि बाळासाहेब पण म्हणतात की पॉवर इज ऑलवेज हम्म, कम्स विथ दी रिस्पॉन्सिबिलिटी. सो आता पद भेटलेलं आहे, आता त्याच्याबद्दल चर्चा करण्यापेक्षा आपण कामाबद्दल चर्चा करू असं मला वाटतं. अ, अगदी. आपल्याला जी रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे बाळासाहेबांनी ट्रस्ट ठेवून, किंवा पूर्ण पूर्ण जी आपली जी बीबीएची सिनियर टीम आहे त्यांनी ट्रस्ट ठेवून जे आपल्याला हातामध्ये दिलेलं आहे, त्याला आपल्याला एक हम्म, पर्टिक्युलर वळण द्यायचं आहे. जे प्रिव्हियस काही मिस्टेक्स असतील किंवा प्रिव्हियस काही लूप होल्स असतील, त्याला कव्हर कसं करता येईल, तो व्हॅक्युम कसा भरून हम्म, काढण्यात येईल, तो गॅप कसा फिल करण्यात येऊ शकतो युझिंग ऑफ द इंटेलेक्च्युअल वे. इकॉनॉमिक्सचा अभ्यास आहे, परत पॉलिटिकल स्टडीज आहेत, परत तुमचं ऑल अक्रॉस ग्लोबल पॉलिटिक्स मध्ये काय चालू आहे, या सगळ्यांचा अभ्यास करून जे लूप होल्स आहेत ते असे आपण कसे भरून काढू शकतो याच्यावर आपल्याला जास्त फोकस करण्याची गरज आहे. त्यामुळे सेलिब्रेशन आपण 5 वर्षाने करू, आता सध्या आपल्याला काम करायचं आहे. अगदी. अगदी बरोबर आहे. सर, आपण विषयाला सुरुवात करूया. 2010 ते 2025 या काळात या काळापर्यंत भारतीय चलन व्यवस्था कशी कोलमडत होती, याबद्दल थोडक्यात काय सांगणार आहात आपण? फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला अंडरस्टँड करण्याची गरज आहे की भारतीय अर्थव्यवस्था ही हम्म, जवळपास 1970 पासूनच कोलमडत आहे. जेही बरोबर. प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन केले आहेत प्रिव्हियस गव्हर्नमेंट्स, हम्म, ते हम्म, व्यवस्थितरित्या केले नाहीये. आणि मी माझ्या सगळ्या व्हिडिओजमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे विथ डेटा विथ स्टॅट्स की 1970 पासून ते 2025 पर्यंतचा जर आपण इतिहास पाहिला, इकॉनॉमिकल हम्म, इतिहास, त्याच्यामध्ये हम्म, आपल्याला सक्सेस रेशो नाहीच आहे कुठे. हम्म, एखादी कंट्री म्हणजे इंडिया सारखी जी कंट्री आहे, ब्रिटिश लोक हम्म, इंडियामध्ये आले का, इथून आपण जर सुरुवात केली, ईस्ट इंडिया कंपनी इंडियामध्ये डिप्लॉय का झाली, इथून आपण जर हम्म, तो इतिहास पाहिला, जो की बाबासाहेबांनी पर्टिक्युलरली त्यांच्या बुक्स मधनं प्रव्हेन्शन ऑफ लाईक द फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनीमध्ये त्यांनी जे पर्टिक्युलरली त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे, जे त्यांनी सांगितलेलं आहे, ठीक आहे, हम्म, त्याच्यामध्ये आपल्याला समजण्याची गरज आहे की आपल्याला कशा प्रकारे आपल्याला ह्या पर्टिक्युलर इकॉनॉमिकल कंडिशन्सच्या जाळ्यामध्ये अटकवलं गेलेलं आहे. राईट. आणि आपल्या हम्म, लोकांनी त्याच्यावर काही तोडगे न काढता आपण इंटरनॅशनल पॉलिटिक्स मध्ये आपण अटकत गेलो. सध्याच्या स्थितीला जर तुम्ही पाहिलं, बरोबर. 4 जानेवारी 2025 हम्म, चा आपला जो रेट आहे, करन्सी रेट, त्याला जर तुम्ही हम्म, काउंटर केला, हम्म, पर्टिक्युलरली जर पाहिलं तुम्ही, तर रुपीज टू पाऊंड जर तुम्ही पाहिला, म्हणजे INR टू GBP,
किंवा जीबीपी टू हम्म. आयएनआर जर तुम्ही रेट पाहिला, ओके. तर आपला 106 हम्म. म्हणजे 106.55 ते आपले रुपीज आपल्याला हम्म. खर्च करायला लागतील 1 पाऊंड विकत घेण्यासाठी. त्याच्यानंतर क्रॉस बॉर्डर टॅक्सेशन इज डिफरंट. अरे बाप, तो अच्छा. आपला जो रुपी आहे हम्म. त्याची जी किंमत आहे ती किती डाऊन आणि रुपी किती हम्म. वीक होतोय याच्यावर आपण विचार केला पाहिजे. बाबासाहेबांनी प्रॉब्लेम्स ऑफ रुपीमध्ये हम्म. या सगळ्या गोष्टींचं निराकरण दिलेलं आहे ऑलरेडी. पण आपल्याला फॉलो करायचं नाहीये ना. हम्म. आपल्याला अंडरस्टँड करून घ्यायच्या नाहीत गोष्टी. जर तुम्ही पाहिलं बरोबर. 21 सप्टेंबर, हम्म. रिसेंटली जो आपला पहिला 21 सप्टेंबर 2024, हम्म. हम्म. या दिवशी सर्वात हायेस्ट रेट आपला अख्ख्या म्हणजे पूर्ण तुम्ही घ्या लास्ट 25 इयर्स मध्ये सर्वात जास्त हायेस्ट रेट जो झालेला आहे, हम्म. जो पाऊंड्स वाढलेला आहे अगेन्स्ट द रुपीज आणि रुपी वीक हम्म. झालेला आहे, तो डेट आहे तुमचा 21 सप्टेंबर 2024, ओके. जिथे पाऊंडची प्राइस वन हंड्रेड हम्म. अँड इलेव्हन पॉईंट ट्वेंटी झालेली आहे. हम्म. म्हणजे जो तुम्हाला 1 पाऊंड जो असतो तो ऍज इक्वल टू दी 111.20 रुपीज एवढा मोजला गेला हम्म. हो. 2024 मध्ये 21 सप्टेंबरला. हा सर्व 25 इयर्सचा मी तुम्हाला स्टॅट देतो. हम्म. 25 इयर्स मध्ये असं कधीच झालं नाही. मग हा काळ हम्म. कोणाचा आहे? कोणाचा आहे? इथे गव्हर्नमेंट कोणता आहे सध्याच्या स्थितीला? गव्हर्नमेंट बीजेपीचं आहे. तुम्ही लोकांना हम्म. सांगता, गरीब जनतेला सांगता की आम्ही विश्वगुरु झालो, आम्ही हे करतोय, हम्म. आम्ही ते करतोय, पण तुमचं कुठेच मला म्हणजे जर इकॉनॉमिकली आपण जर पाहिलं किंवा इकॉनॉमिक्स ला फॉलो करून जर तुमची पॉलिटिक्स आपण मोजली, तर ती हम्म. पॉलिटिक्स इज गोइंग टुवर्ड्स टू दी लाईक यू कॅन से लाईक एक इकॉनॉमिक्स मध्ये कॉन्सेप्ट असतो हम्म. ट्रिकल डाऊन इकॉनॉमी, ज्याच्यामध्ये फक्त हम्म. अमीर अमीर बनतात आणि गरीब गरीबच राहतात. त्या पद्धतीची तुमची इकॉनॉमी व्हायला लागली. मग दॅट इज हम्म. गोइंग टुवर्ड्स टू दी हिटलरशाही का? डिक्टेटरशिप तुम्ही ऑनबोर्ड करायचा प्रयत्न चालू केलाय का? ज्या पद्धतीच्या तुम्ही गोष्टी करताय सध्याच्या स्थितीला, सब क्लासिफिकेशन तुम्ही घेऊन आले. सब क्लासिफिकेशन हम्म. घेऊन येऊन तुम्ही आमच्यावर लादल्यानंतर तुमच्याकडे हम्म. इम्पेरिकल डेटा नसताना तुम्ही अशा प्रकारचे डिसिजन्स कसे घेऊ शकता? बरोबर. क्रिमिलेअरचा मुद्दा झाला, परत ईव्हीएमचा हम्म. मुद्दा झाला, आणि सध्या ज्या हम्म. ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचे राईट्स होत आहेत, त्याच्या व्हॅन्डलिझमवर हम्म. आतापर्यंत या सगळ्या गव्हर्नमेंट्सने काही तोडगा का ना काढला? पण खूप मोठा क्वेश्चन युथ कडनं आहे ना. बरोबर. हा जो मॉन्युमेंट व्हॅन्डलिझम आहे, जो तुमचे हम्म. पुतळ्यांचं राजकारण, सिम्बॉलिक राजकारण, जे बाबासाहेबांना कधीच मान्य नव्हतं, तरी आपण आज हम्म. बाबासाहेबांच्या पुतळ्यांवरनं भांडतोय. हम्म. समजण्याची गरज आहे की आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत. राईट, आपलं आपलं ओरिएंटेशन काय? बाबासाहेबांनी आपल्याला कोणता वे दिलेला? बाबासाहेबांनी हम्म. अभ्यासाचा वे दिलेला. त्या अभ्यासाच्या वे मधून त्यांनी पर्टिक्युलरली जर तुम्ही पाहिलं तर क्रांती केली. आपण कोणत्या वेने क्रांती करतोय? आपण हम्म. राईट्स करतो, आपण मारामाऱ्या करतो, आपण प्रक्षोभक भाषणं करतो, आपण बरोबर. बुद्ध धम्म आणि भामन या भामनांना आपल्या जे हम्म. आपले बुद्धिजीवी आहेत, ज्यांना ते म्हणतात की आम्हाला बुद्ध धम्माचा खूप अभ्यास आहे, खूप हम्म. स्टडी आहे, ते त्यांना शिव्यागाळ्या करतात. अशा पद्धतीने आपण लढाई लढतोय, हे कितपत हम्म. योग्य आहे? 19 जुलै 2014 तुम्ही रेट पाहिला हम्म. ऍज कम्पेअर टू दी रुपी टू पाऊंड, कम्पेअर टू दी रुपी टू पाऊंड, हम्म. दॅट वॉज अराउंड 102.99, म्हणजे एकशे हम्म. दोन रुपये 0.90, म्हणजे ऍव्हरेज 103 रुपये झाले तुमचे. 99 पेन्स हम्म. म्हणजे पैसा, म्हणजे तुमचे हम्म. जवळपास 103 रुपये झाले तिथे. मी सध्याच्या स्थितीला पहा की कोणत्या प्रकारचं राजकारण चाललेलं आहे. 2014 मध्ये 102च होता तुमचा रेट, बरोबर? जेव्हा तुम्ही सत्तेत आले, तुम्ही बरोबर. सत्तेमध्ये येऊन तुमची सत्ता बनवली. आज 2024 मध्ये आलो, तरी तुम्ही त्याच हम्म. रेटमध्ये खेळताय. म्हणजे तुम्ही करताय काय? तुम्ही या 10-15 वर्षामध्ये केलंय काय? तुमच्या हम्म. रुपीला स्ट्रॉंग बनवण्यासाठी असं तुम्ही वेगळं काय केलं? 4 महिन्यासाठी रुपीला स्ट्रॉंग बनवता आणि त्याच्यानंतर 4 वर्षासाठी ती रुपी वीक करून टाकता. हम्म. एक्सेप्ट का ना करत आहे की तुमच्याकडे इंटेलॅक्ट नाहीये, तुमच्याकडे लोक नाहीयेत, तुमच्याकडे त्या पद्धतीची फोर्स नाहीये, तुम्ही का ना एक्सेप्ट करत? द्या ना तुम्ही बाकीच्यांना पण चान्स. तुम्हाला पूर्ण सगळं संसदेमध्ये एवढी लोक बसवण्याची गरजच काय? विधानसभेमध्ये तुम्हाला एवढी सगळी लोक बसवण्याची गरजच काय? जो लीडर आहे त्या हम्म. लिडरशिपने अंडरस्टँड केलं पाहिजे की आपण इकॉनॉमिकली वीक होत चाललेलो आहे.
एक वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा एक रिपोर्ट होता, त्याच्यामध्ये इव्होल्युशन इन ग्लोबल कम्पिटिटिव्हनेस रँक सिन्स 2007-2008 पासून आपला मोजला गेला. माझ्याकडे 2016 पर्यंतची रँकिंग आहे. 2007 आणि अच्छा. 2008 मध्ये त्याची रँकिंग होती 48. 8 to 9 मध्ये 50 झाली, हम्म. 9 to 10 मध्ये 49 झाली, त्याच्यानंतर 10 to 11 मध्ये 51, त्याच्यानंतर 11 to 12 मध्ये ती झाली 56, नंतर 59, त्याच्यानंतर 39-14, त्याच्यानंतर 71, आणि 15 ते 16 मध्ये, 2015 ते 16 याच्यामध्ये ती 55 हम्म. वर पोहोचली. 2007-8 मध्ये जी 48 होती, ती तुमच्या काळामध्ये आल्या आल्या लिटरली 59, म्हणजे 60 वर पोहोचली. त्याच्यानंतर 14-15 मध्ये 71 वर पोहोचली. त्याच्यानंतर 15-16 मध्ये ती 55 वर पोहोचली. हम्म. तुमचा जसा काळ आला तसं ती रँकिंग वाढत गेली. आता सध्याच्या स्थितीला तुम्ही बोलताल की सध्याच्या हम्म. स्थितीला जर आपण पाहिलं, ग्लोबल जो पर्टिक्युलरली कम्पिटेटिव्हनेस इंडेक्स जर पाहिला, तो 40 वर आलेला आहे. ठीक आहे, मग तुम्ही बरोबर. म्हणताल की आम्ही कमी केला. अहो, तुम्ही कमी केला, पण ऍज हम्म. कम्पेअर टू दी पॉप्युलेशन जर तुम्ही सध्याच्या स्थितीला पाहिली, तुम्ही 40 वर हम्म. केला असेल. आपल्या 2015 मध्ये पॉप्युलेशन किती होती? 1.3 जवळपास, इन 2015, म्हणजे जवळपास 132 करोड. हम्म. 25 मध्ये आपण त्याला मोजतोय 1.44 बिलियन, म्हणजे जवळपास हम्म. 144 करोड. सेन्सस झालेलं नाहीये. ठीक आहे, तर तुम्ही जवळपास एक 12 करोडची तुमची पॉप्युलेशन वाढते, आणि त्याच्यामध्ये तुम्ही 40 वर येत आहे, आणि तुम्ही म्हणता आम्ही विश्वगुरु आहो, आम्ही इकॉनॉमी खूप चांगली करतोय, आम्ही टॅक्सेशन खूप चांगलं करतोय. तर हा फरक दिसतो ना. म्हणजे तुम्ही रँकिंग कमी करताय, पण ऍज कम्पेअर टू दी त्याचं पॉप्युलेशन किंवा युथ पॉप्युलेशनचं घ्या तुम्ही. पॉप्युलेशन ऑफ युथ इन 2015 किती होतं? 64.5% ऍव्हरेज. हम्म. बरोबर. त्याचं जर तुम्ही बरोबर. पाहिलं, द एजेस बिटवीन द 15 to 59, म्हणजे 60 पर्यंत हम्म. पाहू. 15 वर्षाच्या पासून ते 60 वर्षापर्यंतच्या लोकांचं जे पॉप्युलेशन होतं, ते 64.4% होतं. 2025 मध्ये जर आपण ते मोजलं, तर ते जवळपास 68%, म्हणजे 4%, ते वाढलेलं आहे. मग तुमचा जर युथ वाढलाय, तर तुमचा कॉम्पिटेटिव्हनेस इंडेक्स जो आहे तो पण वाढला पाहिजे ना. म्हणजे तुमचा तुमचा रँक चांगला झाला पाहिजे ना. तुम्ही 40 हम्म. रँकवर का आहात? दोन हजार बरोबर एकोणीस आहे. मध्ये तो एवढा वाढलेला. 2019 मध्ये इंडिया वॉज रँक अराउंड 68 नंबर ऑन ग्लोबल कॉम्पिटेटिव्हनेस इंडेक्स. म्हणजे तुम्ही काय करताय की जसं हम्म. इलेक्शन जवळ येत आहे, तसे हे सगळ्या रँकिंग, पॉवर्टी रेशो आहे, हंगर रेशो आहे, हॅपीनेस रेशो आहे, याला तुम्ही कंट्रोल करायचा प्रयत्न करता. आणि एकदा इलेक्शन गेलं की परत ये रे माझ्या मागल्या. इम्पॅक्ट इनडायरेक्टली लोकांवर पडतोय, भारतावर पडतोय. जवळ सध्याच्या स्थितीला 682.5 बिलियन USD कर्ज भारतावर. हम्म. एवढं कर्ज असताना, एवढं कर्ज असताना, म्हणजे तुम्ही विचार करा की कसं आपण सर्व्हाइव्ह करायचं. परंतु या आताच सग लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेला बीजेपी कडून वारंवार भाषणामध्ये असं सांगण्यात येत होतं, जसं तुम्ही मगाशी म्हणालात विश्वगुरु आहे. आणि दुसरी गोष्ट, बीजेपी ज्या पद्धतीनं या भारतामध्ये काम केलेलं आहे असं कुठलाच पक्ष या ठिकाणी काम केलं नाहीये. हे लोकांना एक प्रकारचं फसवेगिरी करतात, काय वाटतं तुम्हाला? पहिली गोष्ट म्हणजे हे सांगा, तर जसं ज्या पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की हम्म. तुमचा कम्पिटेटिव्हनेस जो इंडेक्स आहे, तो तुमचा आतापर्यंत वाढत नाही आहे. तुमचा हम्म. तुमचा जो म्हणजे तो जो कम्पिटेटिव्हनेस इंडेक्स आहे, त्याच्यामध्ये तुमची रँकिंग चांगली होत नाही, आय मीन टू से. हम्म. त्याच्यानंतर हम्म. तुमचं डेट वाढत चाललेलं आहे. बरोबर. तुमच्याकडे अनएम्प्लॉयमेंटचा रेशो वाढत चाललेला आहे. ठीक आहे. हम्म. अनएम्प्लॉयमेंट बद्दल मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं सध्याच्या स्थितीला की ज्या पद्धतीची एफडीआय आपल्याकडे यायला पाहिजे होती, ज्या पद्धतीची येत होती, त्याच्यामध्ये घसरण हम्म. झालेली आहे. बरोबर. हम्म. तुमचा जो पॉलिटिकल कॅनवा आहे, तो कम्प्लिटली म्हणजे प्रक्षोभक झालेला आहे आता सध्याच्या स्थितीला. ते एक पॉलिटिकल शील राहिलं नाहीये आपल्या महाराष्ट्राच्या पॉलिटिक्समध्ये किंवा इंडियाच्या पॉलिटिक्समध्येच राहिलेलं नाहीये सध्याच्या स्थितीला. हम्म. तर बोलण्याचा उद्देश हा आहे की पर्टिक्युलरली तुम्ही कोणत्या बेसिसवर बोलताय, की तुम्ही लोकांनी चांगले कामं केलेले आहेत, किंवा तुम्ही चांगल्या पद्धतीने तुम्ही भारताला वरती घेऊन जाता. तुम्ही जर पाहिलं, मी जसं मगाशी सांगत होतो, ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी, याच्यामध्ये ही कंपनी आपल्याकडे हम्म. आलीच का, ब्रिटिश आपल्याकडे आलेच का, याचा विचार आपण कधी केला का? आपण फक्त इतिहास वाचतो.
पण कधी त्या डोक्याने हम्म, विचार केला का? म्हणजे ते युके मध्ये होते, मग ते 7 समुद्र पार करून त्या शिपने इंडियापर्यंत पोहोचले हम्म, का? इंडियामध्ये त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी टाकायचा प्लॅनिंग का केला? एवढी मोठी डिप्लॉयमेंट करताना तिथे त्यांचे काय प्लॅनिंग होते, काय त्यांनी विचार केला असेल, इंडियाची जमीन कशी होती, इंडियाची लेबर फोर्स कशी होती, इंडियामध्ये काय होतं, या गोष्टीचा कधी विचारच केला नाही ना आपण. आपण काय करतो, फक्त बरोबर. हिस्ट्री वाचतो आणि त्याला हिस्ट्रीला नरेटिव्ह देऊन त्याला आपण चेंज करायचा प्रयत्न करतो. सो वी हॅव टू फर्स्ट अंडरस्टँड लाईक हम्म, दॅट जर तुम्ही एखादी गोष्ट करताय तर ती गोष्ट करताना तुम्ही कोणत्या पद्धतीने करताय, कोणत्या पद्धतीने तुम्ही त्याची डिप्लॉयमेंट देताय, कोणत्या पद्धतीने तुम्ही त्याला अंडरस्टँड करून त्याला. बाबासाहेबांनी इकॉनॉमिक्सचा अभ्यास त्याच्यासाठीच केला होता. ही नीड्स टू अंडरस्टँड हम्म, हम्म, की ही वॉन्ट्स टू अंडरस्टँड की पॉलिटिकल कॅनवामध्ये जेव्हा आपण काम करतो किंवा पॉलिटिकल एरियामध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा इकॉनॉमिक्स तेवढीच महत्वाची आहे. तुम्हाला जर इकॉनॉमिक्सचा अभ्यास हम्म, नसेल तर तुम्ही कोणतीही पॉलिटिकल मुवमेंट चालवू शकत नाही. तुमचा देश नेहमी खड्ड्यातच जाणार आहे. सो हॅव्हिंग सेड की त्यांनी हे अंडरस्टँड केलं पाहिजे की ठीक आहे, तुम्ही सत्तेमध्ये आहात, आमचं त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं आक्षेप नाहीये, पण तुम्ही सत्तेमध्ये असताना तुम्ही सत्तेमध्ये तुमच्यासोबत अशी लोक घेतली पाहिजेत जी लोक तुम्हाला मदत करतील. ठेवणार नाही तुम्ही हम्म, तुमच्या पद्धतीने, मग तुम्ही तेवढे सुपिरियर नाही आहात ना, हे आम्ही प्रूव्ह करून दाखवू शकतो तुम्हाला. बरोबर. सो दॅट इज व्हॉट इज द हम्म, इशू ऍक्च्युली, वेअर वी आर लॅकिंग अप. म्हणजे पॉप्युलेशन हम्म, जो युथचा जर पाहिला सध्याच्या स्थितीला, तो एवढा जास्त फ्रस्ट्रेटेड आहे पॉलिटिकल कॅनवाला घेऊन की त्यांना हम्म, जॉब्स भेटत नाहीयेत. अब्रॉडमध्ये जी मुलं जातात ते फ्रस्ट्रेटेड आहेत. ठीक आहे, तुमच्या हम्म, वुमनला जो फंड रेझिंग व्हायचा स्टार्टअपसाठी तो पण कमी झालेला आहे. तुम्ही लाडकी बहीणमध्ये पैसे टाकून जर त्यांचा स्टार्टअप फंडिंग जो होता, जो वुमन हम्म, एम्पॉवरमेंटसाठी यूज केला जात होता, तो कमी करून टाकला असेल तर देर इज नो सेन्स टू स्टार्ट विथ दिस काइंड ऑफ बरोबर. ऍक्टिव्हिटीज. लोकांना ते हम्म, समजलं हम्म. पाहिजे ऍक्च्युली. बरोबर आहे. ह्याच विषयाला धरून मी महाराष्ट्रामध्ये दुसरा जो प्रश्न आहे महाराष्ट्राच्या बद्दल आहे. मराठी माणूस जो आहे आर्थिक दृष्ट्या खचलाय कसं काय, आणि खरंच खचलाय का? तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? 100%, 100%. मराठी माणूस जो आहे, म्हणजे मुंबईमधला जरी तुम्ही पाहिला, म्हणजे हम्म, मुंबईमध्ये जे वातावरण होतं, मुंबईमध्ये ज्या पद्धतीने कॉर्पोरेट्स असतील किंवा सहकार चळवळ असेल किंवा पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहिलं, ज्या पद्धतीने हम्म, डिप्लॉयमेंट झालेली जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्याच्यानंतर, महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने व्यवसाय आले, ज्या पद्धतीने महाराष्ट्राला वरती अ, येण्यासाठी ज्या पद्धतीच्या स्ट्रॅटेजीज आखल्या गेल्या होत्या, त्या स्ट्रॅटेजीज मध्ये मराठी माणसाला कधी बेनिफिट झालाच नाही. जर तुम्ही पाहिलं, आपण हा बरोबर. मुद्दा उचलला सुद्धा होता इलेक्शनच्या दौरान सुद्धा उचलला होता, आणि आता ह्या लोकांना बाकीच्या पार्टींना आत्ता जाग आली आहे. म्हणजे आपण जो मुद्दा जवळपास सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये आपण पर्टिक्युलरली जे आपण आपले कॅम्पेन्स झाले बीबीएचे, वंचित बहुजन आघाडीचे हम्म, जेवढेही कॅम्पेन झाले त्याच्यामध्ये आपण जो स्टॅट्स दिला होता, ज्या पद्धतीने आपण हम्म, एक्सप्लेन केलं होतं की मराठी माणसाला बर्बाद करणारे जे पक्ष आहेत ते पक्ष हम्म, 1970 पासून ते 2010 पर्यंतचे जे पक्ष होते तेच सगळे पक्ष आहेत त्याला जबाबदार. त्याच्यापेक्षा जास्त आपण काही नाही बोलू शकत, कारण तुम्ही सत्तेमध्ये होते, दोष तुम्हालाच देणार आम्ही. हम्म, आणि आकडेवारीनुसार बरोबर. बोलतोय ना आम्ही, आम्ही असं हवेमध्ये काहीच हम्म, बोलत नाही. 1971 मध्ये 50 ते 55% सेन्सस नुसार, जर 1971चा सेन्सस ऑफ इंडिया सोर्स आहे त्याचा, ते जर पाहिलं हम्म, तुम्ही तर तुम्हाला समजेल 1981 मध्ये 42 ते 45% पॉप्युलेशन होती मराठी माणसांची, ऍज हम्म, कम्पेअर टू दी लाईक द पॉप्युलेशन इन मुंबईमध्ये स्पेसिफिकली. एकोणीसशे मुंबई. 81चा सेन्सस ऑफ इंडिया सांगतो तुम्हाला. 1951 मध्ये 35 to 40% 2001 मध्ये 30 to 35%, 2011 मध्ये तो 25 to 30% पर्यंत गेला. आणि 2021 म्हणजे 2011 नंतर तर सेन्सस झालंच नाहीये, पण 2021 मध्ये तुम्ही जर पाहिला सध्याच्या हम्म, स्थितीला, तो 20 ते 25% एस्टिमेट, म्हणजे तो पण त्याच्यापेक्षा पण कमी असू शकतो, एस्टिमेट आहे. तर दॅट इज डिपेंडिंग ऑन द हम्म, मायग्रेशन, देन अर्बनायझेशन आहे तुमचं, त्याच्या स्टडीज आहेत काही, परत सेन्सस ट्रेंड्स आहेत तुमचे. आणि हा पर्टिक्युलर जो हा जो हम्म, स्टॅट्स आलेला आहे ना, बाळासाहेबांनी स्पेसिफिकली एक स्पीच दिली होती 9 नोव्हेंबरला. एबीपी माझाच्या प्रेस आर्टिकल आहे, तुम्ही जर पाहिला, हा जो मी तुम्हाला डेटा सांगतो, प्रेस ओके. आर्टिकल ऑफ एबीपी माझावाल्यांनी पण टाकलेला, हा तुम्ही स्वतः पाहू शकता, हम्म, ज्याच्यामध्ये हम्म, इट शोज कम्प्लिटली लाईक द ड्रास्टिक डिक्लाइन इन द मराठी पॉप्युलेशन इन द महाराष्ट्र. ड्रास्टिक हम्म, डिक्लाइन. हा एबीपी माझाचा प्रेस आर्टिकल आहे 9 नोव्हेंबरचा, कोणीही जाऊन पाहू शकतो. ओके. आपण सोर्सेस नुसार बोलतो आणि स्टडी नुसार बोलतो.
परत जर तुम्ही पाहिलं MIDC आहे, परत सिकॉम आहे. हम्म, तो कधी एंट्री केलं त्याने? 1962 मध्ये, 63 मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे डिप्लॉय व्हायला चालू झाल्या. परत तुम्ही जर हम्म, पाहिलं सिटी अँड इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, म्हणजे तुमचं सिडको. सिडको मध्ये काय काय आलं? औरंगाबादमध्ये आलं ते डिप्लॉयमेंट झाली सिडकोची. परत नाशिकमध्ये हम्म, झाली, लातूरमध्ये झाली, नांदेडमध्ये झाली. परत सर्वीकडे तुम्ही जर पाहिलं सिडकोने कसं अक्वायरमेंट केलं, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाहिल्या महाराष्ट्रामध्ये, तर हम्म. याच्यामध्ये ज्या ह्या गोष्टी आल्या, या गोष्टी येण्यासाठी, या मुंबई बनवण्यासाठी मराठी माणसांचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे ना. त्यांचं बरोबर कॉन्ट्रीब्युशन आहे. आहे. बाकीच्या तुम्ही स्टेट्समध्ये हम्म, गेले तर त्या त्या पर्टिक्युलर हम्म, स्टेटच्या लोकांना तो डिमांड आणि तो बेनिफिट भेटतो ना. मरीन फिश प्रोडक्शन जर पाहिलं तुम्ही, सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये इज अ लिडिंग स्टेट ऑफ इंडिया इन मरीन फिश हम्म, प्रोडक्शन मध्ये. हम्म, हा पण व्यवसाय आला. हम्म, कॉपरेटिव्ह झाले. कॉपरेटिव्ह सेक्टर पूर्ण इस्टॅब्लिश झाला महाराष्ट्रामध्ये. परत तुमचं हम्म, ऍग्रिकल्चर इस्टॅब्लिश झालं. एवढं सगळं असताना हम्म, जवळपास तुमच्याकडे 12 इंडस्ट्रीज डिप्लॉयमेंट झाली. जवळपास तुम्ही हम्म, पकडलं तर 90% ऑफ दी मॅन्युफॅक्चरिंग GBA इन महाराष्ट्र आर कमिंग फ्रॉम अन केमिकल इंडस्ट्री आहे, फार्मास्युटिकल आहे, रबर प्लास्टिक आहे, इलेक्ट्रिकल आहे, नॉन मेटॅलिक आहे, त्याच्यानंतर टेक्सटाईल आहे, पेट्रोलियम प्रोडक्ट्स आहेत, तुमचे इलेक्ट्रॉनिक्स आहेत, जेम्स अँड ज्वेलरीज आहेत, अप्रेल आहे, तुमचं फर्निचर आहे, कॉटन गिनिंग, हे सगळं तुमच्याकडे असताना, एवढं सगळं असताना ह्याचा हम्म. बेनिफिट घ्यायला मराठी माणूस उरलाच नाहीये. मराठी बरोबर आहे. माणूस उरलाय कुठे? जे बिझनेसेस मध्ये तुम्ही बिझनेसेसचा जर टॅक्स काढला सध्याच्या स्थितीचा महाराष्ट्राचा, तर नाईन्टी हम्म, पर्सेंट तुम्हाला बिझनेसमॅन बाहेरचे दिसतील. मी असं म्हणत नाही की हम्म, ते भारतीय नाही आहेत. पण माझं म्हणणं हा आहे की महाराष्ट्रातल्या नेत्यांनी केलं काय? या पार्ट्यांनी मराठी माणसावर जे राजकारण केलं, मराठी माणसाला पुढे करून राजकारण केलं, मराठी माणसांच्या बळी दिल्या, त्यांना राईट्स मध्ये यूज केलं, त्यांना पुढे करून आपल्या पार्ट्या चालवल्या. त्यांचं भलं करायला पाहिजे होतं ना त्यांनी काहीतरी. मग याला जबाबदार मराठी माणूस सुद्धा असू शकतो ना सर? तर मराठी माणूस तेवढाच जबाबदार आहे. डेफिनेटली त्यांनी आयडेंटिफाय केलं नाही की कोणत्या पार्टीला. कारण कसं झालेलं आहे आपल्याकडे, हम्म, आपली जात, हम्म, चा माणूस त्याला आपण निवडून देणे झालेली आहे हम्म, आता सध्याच्या स्थितीला. पण तो माणूस आपल्या भारतासाठी किंवा महाराष्ट्रासाठी किती लाभदायक आहे, किती सकल आहे, हे ह्याचा आपण कधी हम्म, विचारच करत नाही. आपण काय विचार करतो? हा माझ्या जातीचा आहे, दॅट्स वाय आय एम. जातीचं, जसं मी नेहमीच सांगतो की जातीचा कोरोना झाला या लोकांना. यांना जातीचं आजार झालेला आहे. तो जातीचा आजार जोपर्यंत यांचा जात नाही, तोपर्यंत हम्म, हे लोक पुढे येऊ शकत नाही. आणि ते आत्ताही दिसतंय. म्हणजे इव्हन काल परवा मी ते एक पुणेची पण न्यूज, बीडची पण न्यूज पाहतोय. परत हम्म, पर्टिक्युलरली जो आंदोलन वगैरे चाललेले ते न्यूज वगैरे सगळं मी पाहतोय. पण माझं म्हणणं काय आहे हम्म. की परभणीच्या मुद्द्याच्या वेळेस तर कोणच बोललं नाही. बरोबर आहे. दलितांच्या मुद्द्याला फक्त दलितच भांडणार, मराठ्यांचा प्रॉब्लेम झाला मराठे भांडणार, बामणांचे प्रॉब्लेम झाले ब्राह्मण भांडणार. म्हणजे हम्म, ऑफ कास्ट कॉन्सेप्ट आहे महाराष्ट्रामध्ये, तो एवढा जास्त वाढलेला आणि एवढा जास्त तो पेनिट्रेट होतोय आता. त्याच्यामुळे द्वेष निर्माण होतोय. आणि हा द्वेष निर्माण होण्याचं रिझन सर्वांना माहिती आहे की RSSचं वर्किंग पॅटर्न काय आहे. समजून घ्यायला पाहिजे. बाबासाहेबांना पण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने RSSची लोक आजकाल डिप्लॉयमेंट देतात. येऊन मी 4-5 व्हिडिओज बघितले. कोणते बुद्धिजीवी होता कोणतरी, तो म्हणे की हम्म, भारताला कमी टाइम भेटला म्हणे, आफ्टर इंडिपेंडन्स म्हणे कमी टाइम भेटला, त्याच्यामुळे ती डिप्लॉयमेंट अजून हम्म. हळूहळू पकडमध्ये येते. मग काँग्रेसला तुम्ही कशाला एवढ्या दिवस शिव्या घालत होते? पण चान्स अजून. बरं, बरोबर ते आहे. काँग्रेसवाल्यांनी जर चान्स भेटला होता, तर काँग्रेसवाल्यांनी तो असा चान्स घेतला की म्हणजे ते झोपूनच गेले होते एकदम मस्तपैकी. त्यांनी काही केलंच नाही. हम्म, तो बोलण्याचा उद्देश काय आहे? तुम्हाला जर एवढा कमी चान्स भेटला असतो, तुमचे बीजेपीचे लोक, RSSची लोक येऊन मीडियामध्ये इंटरव्ह्यू देतात की आम्हाला खूप कमी टाइम, इंडियाला खूप डेव्हलपमेंटला कमी टाइम हम्म, भेटलाय. अरे मूर्खांनो, हम्म, अनटचेबल्स 1000 वर्षापासून इथे हम्म, आम्हाला जो त्रास झाला, त्याच्यानंतर 1000 वर्षाच्या नंतर जर आम्ही लोक, हम्म, तुम्ही आम्हा लोकांना 1000 वर्ष झालेला त्रास, म्हणजे 1000 वर्ष आम्हाला डेव्हलपमेंट व्हायला लागली. त्याच्यानंतर एकोणीसशे हम्म. छप्पन मध्ये बाबासाहेबांनी जेव्हा आम्हाला बुद्ध धम्म दिला, त्याच्यानंतर आमची डेव्हलपमेंट चालू झाली. मग आम्हाला पण तर कमीच टाइम भेटलाय ना. मग तुम्हाला का सब क्लासिफिकेशन आणि क्रिमिलेअरची एवढी घाई होती? बरोबर आहे. म्हणजे काही कुठूनही कॉन्सेप्ट घेऊन येतात हे लोक, आणि हम्म, बाबासाहेबांना कोणत्या तरी नास्तिक असते किंवा बाबासाहेब काहीतरी वेगळ्या पद्धतीचे होते असं पोर्ट्रे करायला लागतं. बाबासाहेब हे न्यूट्रल होते. बाबासाहेब जर न्यूट्रल नसते, बाबासाहेब जर
समविचारी नसते तर बाबासाहेबांनी कधीच कॉन्स्टिट्यूशन लिहिलं नसतं. त्यामुळे बाबासाहेब आस्तिक नास्तिक आहे हा प्रश्न तुम्ही आमच्याशी डिस्कसच करू नका. पहिलं तुम्ही स्वतःची डोकी साफ करा की तुम्ही आस्तिक हम्म, आस्तिक आहात का नास्तिक आहात का भारतीय आहात. अगदी बरोबर आहे. मी तिसरा प्रश्न या ठिकाणी घेतोय. तिसरा प्रश्न खूप महत्वाचा आहे की निवडणुकीच्या अगोदर, लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, निवडणुकीच्या पूर्वी आणि निवडणुकीच्या जवळ जे आहे इथल्या सत्ताधारी प्रत्येक रेट जे आहे महागाई ते कमी करतात, आणि निवडणूक एकदा संपलं की निवडणुकीच्या नंतर तो महागाई जो आहे तो एकदम वाढवतात. एकंदरीत निवडणूक ते महागाई या संकल्पनेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? काय मत आहे याच्याबद्दल? आता एक प्रकारचा ट्रेंडच झालाय म्हणजे हे जे तुम्ही क्वेश्चन हम्म, विचारला आता हम्म, की कोणत्या पद्धतीने पर्टिक्युलरली लाईक द इलेक्शन आले की लोकांचा युज केला जातो किंवा हम्म, हम्म, म्हणजे इकॉनॉमिक्स मध्ये जर तुम्ही पर्टिक्युलरली जर या पर्टिक्युलर कॉन्सेप्टला पाहिलं तर याला पझल्ड प्राइस नावाची एक कॉन्सेप्ट म्हणतात, ज्याच्यामध्ये तुमचा इंटरेस्ट पण वाढत असतो बँकेचा आणि तुमची महागाई पण हम्म, वाढत असते. मला ते हम्म, समजत नाही आणि ऍट द एंड ऑफ द डे यू विल सफर वेन द रिसेशन विल बी कम्स इन द पिक्चर. तुम्ही जर हम्म, पाहिलं द नेट ज फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट तुमचा जर बघितला तो हम्म, जवळपास एवढा स्लो झालेला आहे भारतामध्ये. जवळपास तुम्ही पाहिला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चा रिपोर्ट आहे हम्म, डिसेंबरची जर बुलेटिन तुम्ही काढली आणि त्याच्यात पाहिली तो दॅट इज डिक्रीज टू 2.1 बिलियन हम्म, एप्रिल टू ऑक्टोबर मध्ये जर तुम्ही पाहिलं 2024 मध्ये फ्रॉम हम्म. 7.7 बिलियन USD पासून तो डायरेक्टली तुमचा 2.1 बिलियन वर डिसेंबर मध्ये आला. ओके. आता हा कशामुळे आला काय आला क्वेश्चन्स आपण विचारले पाहिजे ना. पण लोकांना काय भक्त लोक आपले मस्तपैकी आपल्या आपल्या धुंदीमध्ये आहे, भेटतंय तेवढं कसं तरी हम्म, ऍडजस्ट करायची सवय लागलेली आहे. आपल्याला कधी UK अमेरिका ह्या लेवलवर जायची आपल्याला इच्छाच नाहीये. आपलं जसं आहे तसं त्यांनी ते डोक्याची मध्ये त्यांनी मेंटॅलिटी बनवून घेतलेली. अनएम्प्लॉयमेंट रेशो जर तुम्ही पाहिला हम्म, तर आपली हम्म. लोकसभेची इलेक्शन कधी झाली? 24 लोकसभेची मध्ये. 24 मध्ये कोणत्या महिन्यामध्ये झाली आपली? अं, जून मध्ये झालाय ना मध्ये झाली. बरोबर. लोकसभेची निवड? बरोबर. हो. तुम्ही मे चा अनएम्प्लॉयमेंट रेशो काढा. आता डिसेंबर मध्ये जो अनएम्प्लॉयमेंट रेशो होता तो जवळपास तुमचा 8.8% होता हम्म, 2023 मध्ये. हम्म, फेब्रुवारीमध्ये तो तुमचा झाला जवळपास 7.4%. ग्राफिकल्स आहेत सगळे, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी म्हणजे हम्म, CMIE चा डेटा आहे हम्म, पर्टिक्युलरली. याच्यामध्ये 2024 फेब मध्ये तो किती झाला? तर जवळपास 8% पर्यंत गेला. मार्च मध्ये तो हम्म, परत कमी आला अनएम्प्लॉयमेंट रेशो. आता इलेक्शन जवळ आले मग कमी करायला लागेल, हम्म. लोकांना दाखवायला लागेल की आम्ही नोकऱ्या देतोय. मार्च मध्ये तो बरोबर. जवळपास 4 वर आणला. एप्रिलमध्ये थोडासा परत वाढवला, 7.8 पर्यंत नेला आणि मे मध्ये इलेक्शनच्या अगदी हम्म, जूनच्या अगोदर मे मध्ये तो सर्वात ड्रास्टिकली डाऊन करून टाकला. म्हणजे जवळपास तुम्ही हम्म, 6.9 वर आणून ठेवला त्याला. हम्म, हम्म, कधीच नव्हता फुल इयर मध्ये अनएम्प्लॉयमेंट आमचा. आता आम्ही दाखवतोय तो रेशो एकदम कमी आहे म्हणजे आम्ही लोकांना नोकऱ्या देतोय, लोकांना सगळ्यांना नोकऱ्या असे दाखवायचे. आणि हम्म, जून मध्ये जसं इलेक्शन होतं संपतं हम्म. तो इलेक्शन मध्ये डायरेक्टली तुमचा 9.1%ला जम्प करतो. हा. अच्छा. एवढी अनएम्प्लॉयमेंट तुम्ही दाखवून देता. म्हणजे मे पर्यंत तुम्ही एकतर तुम्ही याच्यामध्ये हे दाखवताय की तुम्ही सगळा मीडिया दाबून ठेवलाय, सगळ्या संस्था दाबून हम्म, ठेवलेल्या आहेत, तर तुम्ही लोकांनी खोटा हम्म. डेटा दाखवलेला आहे. आणि जून मध्ये डायरेक्टली तो बरोबर आहे. 9.1 वर जातो. हम्म, हम्म, तो कॉन्स्टंट आहे. ऑगस्ट मध्ये पण तो कॉन्स्टंट आहे. सप्टेंबर मध्ये हम्म, कॉन्स्टंट. सप्टेंबर मध्ये तो परत जर पाहिला तुम्ही सप्टेंबर आणि ऑक्टोबर हम्म, हम्म. विधानसभा कधी होतं? विधानसभा सर. हॅलो. नोव्हेंबर. नोव्हेंबर. तुमचा व्हॉइस कट होतोय. विधानसभा तुमचं नोव्हेंबर मध्ये होतं. हो, आवाज नोव्हेंबर येतोय? 20 मध्ये. नोव्हेंबर 20 ला. हो, आता येतोय. बरोबर. ऑक्टोबरचा तुम्ही जर पाहिला तो परत ऑक्टोबर हम्म, पर्यंत जो त्यानंतर तुम्ही पाहिला तर तो कॉन्स्टंट आहे, मग एकदम वाढलेला आहे हम्म, सगळीकडे अनएम्प्लॉयमेंट. हम्म, आणि नोव्हेंबर मध्ये परत तो खाली गेला. हम्म. डिसेंबर मध्ये परत वाढवला ग्राफ. ते ग्राफिकल्स मी तुम्हाला पाठवतो, तुम्ही पहाय हे सगळे. नक्कीच, नक्कीच सर. सो अशा प्रकारे
अशा प्रकारे आपल्याला खेळवलं जातं. अशा प्रकारे आपल्याला या पर्टिक्युलर जर पाहिला जो हम्म, जो डेटा आहे, ज्या पद्धतीने आपल्या हम्म, मुलांना, लोकांना फसवलं जातं, हम्म, त्यामध्ये आपल्याला अटकवलं जातं आणि त्याच्यामुळे वी ऑल आर सफरिंग, बट वी आर नॉट हम्म, अंडरस्टँडिंग दॅट इकॉनॉमिकली आपण किती डाऊन होतोय, किती वीक होतोय. जर तुम्ही पाहिलं जीडीपी 2014चा आणि 2019चा, हम्म, जर तुम्ही जीडीपी काढून पाहिला आणि लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ महाराष्ट्र इन्स्टेड ऑफ भारत. ठीक आहे. हम्म, त्याच्यामध्ये जर तुम्ही ओके. पाहिला महाराष्ट्रामध्ये काय काय आलं, महाराष्ट्रामध्ये जीडीपीला जीएसपी असं म्हणतात युजली. ठीक आहे. याच्यामध्ये हम्म, पर्टिक्युलरली म्हणजे हम्म, हम्म, ग्रॉस स्टेट लाईक द प्रोडक्ट त्याला बोलतात, डोमेस्टिक प्रोडक्ट बोलतात त्याला जीडीपी. ठीक आहे. याच्यामध्ये इन हम्म, ट्रिलियन हम्म, इंडियन रुपीज, ट्रिलियन मध्ये आपण पाहतोय. ठीक आहे. हम्म, 2012 हम्म, मध्ये आपल्याकडे जो व्हॅल्यू ऍट करंट प्राइजेस इंडियन रुपीज हम्म, जर तुम्ही पाहिली जीडीपीची, ती जवळपास 12.76% होती आणि ती तुमची 2022 मध्ये हम्म, 31.18% एवढी झाली. त्याचा रिपोर्ट आहे अच्छा. हम्म, हम्म, 2022च सांगतो. मग महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन हम्म, 12 पासून 76% पासून जर हम्म, 2022 पर्यंत 31.18% एवढं कॉन्ट्रीब्युशन झालेलं आहे. मग अनएम्प्लॉयमेंट रेशो 14 मध्ये 3% होता, तो 2019 मध्ये 3.3% का झाला? फडणवीस साहेबांच्या काळामध्ये 2014 मध्ये 3% होता अनएम्प्लॉयमेंट रेशो. जर तुम्ही एवढं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे केंद्राला, एवढा पैसा तुम्ही कमवून दिलेला आहे केंद्राला किंवा भारताला, जीडीपीला तुम्ही कॉन्ट्रीब्युट करता, महाराष्ट्र बँकवर आपण प्लेस करतो, मग अनएम्प्लॉयमेंट रेशो का ना कमी झाला बरं? तुम्ही जस्टिफाय केलं तुम्ही का तुमचा अनएम्प्लॉयमेंट रेशो? अनएम्प्लॉयमेंट रेशो तर संपायलाच पाहिजे होता ना कम्प्लिटली महाराष्ट्रातला. आपण जो स्टॅट दिलेला हा स्टॅट खरा स्टॅट असा वाटत नाही मला की 3%. महाराष्ट्रामध्ये किती अनएम्प्लॉयमेंट आहे, एव्हरीवन नोज दॅट. तो बोलण्याचा उद्देश हा आहे की देवेंद्र फडणवीस साहेब येऊन येऊन जोर जोरात सांगतात की मी हे काम केलं महाराष्ट्रामध्ये, मी ते काम केलं, मला वोट द्या. आणि एवढं भरभरून लोकांनी यांना प्रेमाने वोट दिले, म्हणजे एवढं प्रेम लोकांचं उतू गेलं होतं लिटरली त्यांच्यावर, एवढं प्रेमाने त्यांना वोट्स दिले. एवढं प्रेम होतं तर मग तो पर्टिक्युलरली तुम्ही एवढं सगळं कॉन्ट्रीब्युट केलं केंद्राला, बरोबर. मग केंद्राला कॉन्ट्रीब्युट केल्याच्या नंतर केंद्राने तुम्हाला का ना बरं महाराष्ट्रामध्ये एम्प्लॉयमेंटच्या फॅसिलिटीज दिल्या, सगळ्या गुजरात वगैरे मध्ये का नेल्या? म्हणजे बरोबर आहे. तुमच्यावर लोकांचं एवढं प्रेम होतं, मग एम्प्लॉयमेंट रेशोज एवढे हे कसे झाले, म्हणजे स्टॅग्नेंट्स कसे झाले? हम्म, जीडीपी एवढी कमी काय आली? लिटरली तुमचं एवढं पॉप्युलॅरिटी ऑफ वर्ल्ड आहे, म्हणजे बायडन फार तुमचे खास मित्र आहेत किंवा पण एवढी पॉप्युलॅरिटी असतानाही तुम्हाला सध्याच्या स्थितीला बांगलादेशमध्ये एवढे इश्यू होऊन पण त्यांचा इम्पोर्ट एक्सपोर्ट का ना प्रेशराईज करता आला? कारण तुम्ही लोकांनी इकॉनॉमिकल टॅक्टिक्स कधी युजच केल्या नाही. अच्छा. राईट. सो दिस इज व्हॉट इज द इश्यू ऍक्च्युअली. आय थिंक हम्म, आपला टाइम. तर मित्रांनो, हे होते अर्थतज्ञ राहुल गायकवाड लंडनवरून. भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल आपण एकंदरीत महाराष्ट्रामध्ये घडलेल्या जे आर्थिक दृष्टीने जे खचलेलं मराठी माणूस आहे आणि निवडणूक ते महागाई या संकल्पना, असे वेगवेगळ्या प्रश्नांवरती आज आपण चर्चा केलेल्या आहोत. राहुल गायकवाड सर, तुमचं मनापासून आम्ही आभार मानतो. आपण वेळेत वेळ काढून आमच्या चॅनलशी बोललात, सविस्तरपणे तुम्ही माहिती दिलात. एक अर्थतज्ञ आहात आणि महत्त्वाची म्हणजे तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये देखील आपण वेळेत वेळ काढून आपल्या चॅनलला तुम्ही वेळ दिलात. मी पुन्हा एकदा तुमच्या मनापासून आभार मानतो. आणि मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंटमध्ये तुम्ही नोंदवायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून असे महत्त्वाचे जे इन्फॉर्मेशन आहेत, जे माहिती आहेत, हे सर्वांपर्यंत पोचला पाहिजे. हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे महत्त्वाचा.
जर आपण सबस्क्राईब केला नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ इथेच थांबवतो. पुन्हा एक वेगळा विषय घेऊन आपल्या समोर पुन्हा एकदा येऊ. इथेच थांबतो. तुर्तास धन्यवाद.